नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहे कर्नाटक राज्यामधील हंपी येथील तुंगभद्रा नदीच्या काठावर बसलेल्या विरूपक्ष मंदिरला भेट देण्यासाठी। तुम्ही माझ्या मागे मंदिराचं स्ट्रक्चर बघून तुम्हाला समजलं असेल की आपण विरूपक्ष मंदिरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। मंडळी, हे जे मंदिर आहे हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मुख्य मंदिराच्या आजूबाजूलाच अजून छोटी छोटी मंदिरं पण आहे। भुवनेश्वरी मातेचं देखील मंदिर आहे आणि तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता, इकडच्या साईडने पण भरपूर सारी मंदिर आहे, भरपूर सारे स्ट्रक्चर आहेत। आपण या साईडने पण जाऊया आणि काय इकडे ते पण बघूया। तर प्रथमतः आपण मंदिरामध्ये जाऊया आणि विरूपक्ष भगवान म्हणजे श्री महादेवाचं दर्शन घेऊया। मंडळी, आपण जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करू इच्छितो तेव्हा आपल्याला ना आपली पादत्राणे म्हणजे आपली चप्पल बूट वगैरे ना तुम्ही बघू शकता या साईडने ना इकडे चप्पल स्टँड आहे। इकडे तुम्हाला चप्पल बूट वगैरे तुमचे सर्व इथे काढून ठेवावं लागेल। म्हणजे पर पेअर म्हणजे पर पर्सन 2 रुपये घेतात ते आणि तुम्ही ते चप्पल वगैरे सर्व जमा करू शकता आणि त्यानंतर इकडे तुम्ही या साईडने मंदिरामध्ये प्रवेश करू शकता इकडच्या साईडने। बघू शकता हा मेन एंट्रन्स पॉईंट आहे। तुम्ही इकडनं आले की इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता हातपाय धुण्यासाठी ते जागा आहे, हातपाय धुवायचे आणि त्यानंतर मंदिरामध्ये एंट्रन्स करायचा आणि विरूपक्ष महादेवाचं इकडे दर्शन घ्यायचं। तर चला आता आपण मध्ये जाऊया। मंडळी, मंदिराचा जो परिसर आहे ना तुम्ही बघू शकता त्यामध्ये ना भरपूर सारी वानर सेना आहे। तर मंडळी, ते आपल्याला काही करत नाही, आपण त्यांना घाबरायचं नाही। आणि विशेष म्हणजे घाबरायचं का नाही माहिती का, जर आपण त्यांना काही केलं नाही ना तर ते आपल्याला काहीच करणार नाही। त्यामुळे स्वतःहून आपण त्यांना जोपर्यंत काही धक्का लावत नाही तोपर्यंत ते आपल्याला काही करत नाही। ते बिचारे गपचूप त्यांचं खेळत असतात। आपण त्यांना काही खायला दिलं तर ते फक्त खाता, बाकी दुसरं काही करत नाही। तुम्ही पण या आणि मस्तपैकी इथे दर्शन घ्या, त्यांना काही करू नका, ते त्यांचं खेळत असतात। आपण आपलं दर्शन घ्यायचं आणि सरळ निघायचं। मंडळी, आपण जेव्हा एंट्रन्स करतो त्यावेळी तुम्ही बघू शकता याच्या म्हणजे प्रवेशद्वाराच्या समोरच तुम्ही या साईडने आले की डाव्या साईडला तुम्ही इकडे बघू शकता हा सभा मंडप दिसतो, याला कल्याण मंडप म्हणून ओळखता तुम्ही। हा पण या इकडे बघा, याच्यावरती जे म्हणजे याच्या खांबे त्याच्यावरती जे कोरीव काम करण्यात आले ते किती सुंदर आहे आणि हा मंडप पण आहे ना अतिशय सुंदर दिसतो। तुम्ही इकडे आले की हा मंडप पण नक्की बघा। मंडळी, जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तुम्ही तेव्हा बघू शकता प्रथमतः इकडे तुम्ही बघू शकता नंदी महाराजांचं दर्शन होते आणि समोरच श्री विरूपक्ष भगवान यांचं मंदिर आहे। तर तुम्ही इकडे मंदिरामध्ये या साईडने दर्शन लाईन आहे, पण दर्शन घेऊन तुम्ही बाहेर आले की तुम्हाला इकडनं बाहेरचा परिसर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, तो बघायला मिळू शकतो। तुम्ही दर्शन घेऊन इकडे बाहेर येऊ शकता आणि हा बाहेरचा परिसर देखील तुम्ही इकडे बघू शकतात। मंडळी, जेव्हा आपण एंट्रन्स करतो त्यावेळेस ना तुम्ही इकडे येताना ना डायरेक्ट लाईनद्वारे इकडच्या लाईनद्वारे तुम्ही डायरेक्ट इकडे दर्शनाला येऊ शकता आणि नाहीतर तुम्ही ना डायरेक्ट हा एंट्रन्स आहे इकडनं पण तुम्ही दर्शनासाठी येऊ शकतात। पण त्यासाठी ना स्पेशल एंट्रन्स म्हणून आहे, त्याचं 25 रुपये तिकीट आहे। तुम्ही ते 25 रुपये तिकीट काढून या एंट्रन्सद्वारे येऊ शकतात आणि इकडे दर्शनाला जाऊ शकतात। तर मंडळी, आपण इकडनं एंट्रन्स केला की तुम्ही बघू शकता इथे जे आहे ना मंडळी, इथे हाती असतो म्हणजे गणेश जे असतात, सध्या आता इथे नाही येते, ते इकडे तिकडे कुठे असन तुम्ही बघू शकता या ठिकाणी गणेश जी असतात। आणि या साईडने दर्शन आले की तुम्ही इकडनं ही आहे दर्शन लाईन, तुम्ही बघू शकता या साईडने आपल्याला दर्शनाला जावं लागतं आणि तुम्ही दर्शन लाईनला जाताना पण ना दोन्ही साईडने बघू शकता किती मस्त हे पिलर आहे आणि किती मस्त येथे लोकेशन दिसतंय। तुम्ही या साईडने या आणि इकडनं पुढे दर्शन लाईन तुम्ही इकडनं जाऊ शकता। आपण सकाळी थोडंसं लवकर आलोय त्यामुळे आता इकडे गर्दी वगैरे काही नाहीये, तर आपण पटकन जाऊया आणि दर्शन घेऊया।
मंडळी तुम्ही बघू शकता, म्हणजे आपण इकडनं दर्शन करतो आणि दर्शन करून हा जो मोठा दरवाजा तुम्ही बघता ना, या दरवाजातून बाहेर आलं का ह्या साईडनी ना इकडे जो इकडनं जो रस्ता जातो तो इकडे तुंगभद्रा नदीला जातो. आणि तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता, इकडनं दर्शन करून आलं का इकडच्या साईडने बघा किती मोठं हे कुंड आहे. पुढे या इकडनं तुम्ही बघू शकता किती सुंदर हे कुंड दिसतंय. आणि ह्या कुंडाच्या आसपास इतर बाजूनी पण तुम्ही बघू शकता, इकडे जे आहे इकडे श्री दुर्गा टेम्पल आहे, इकडे पण मंदिर आहे. तुम्ही या साईडनी पण या मंदिरांना येऊन भेट देऊ शकता आणि ते दर्शन घेऊ शकता. आता चला आपण तिकडच्या साईडने जाऊया आणि बघूया काय. तर मंडळी तुम्ही बघू शकता, म्हणजे मंदिराची बॅक साईड आहे आणि या भिंती बघू शकता किती म्हणजे अव्य ढव्य. आणि विशेष म्हणजे यांचे जे दगड पण बघू शकता किती मोठे आणि किती सुंदर पद्धतीने या भिंती बांधलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे इकडच्या साईडनी पण जो परिसर आहे ना तो अतिशय निसर्गरम्य. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी ती मोठमोठी दगड कशी दिसतात, इकडे नारळाची झाडी आणि इकडच्या साईडनी पण आहे ना. आणि आपण जेव्हा इकडच्या साईडने येतो तेव्हा तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी पण मंदिराचा जो मेन एंट्रन्स आहे तो आपल्याला इकडच्या साईडनी पण दिसतो. असा सुंदर म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. मंडळी जेव्हा मंदिराच्या आतील परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे. मंदिरावर जे खांब आहे त्यावरती जे नक्षीकाम केलेले आहे ते देखील अतिशय सुंदर आहे. तसेच तुम्ही विरूपाक्ष मंदिर याचं दर्शन घेतलं बाहेर आले की मंदिराच्या आजूबाजूनीच आणखीन दोन तुम्हाला मंदिर दिसेल, श्री पंपा माता मंदिर आणि श्री भुवनेश्वरी माता मंदिर. तुम्ही नक्कीच यांचं पण दर्शन घ्या. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता ही दगडाची जी भिंत ना या साईडनी जी आहे हे विरूपाक्ष मंदिर आहे इकडं. आणि आत्ता आपण जिथं आहे ना तिथं ही नदी आहे, ही नदी म्हणजे तुंगभद्रा नदी. या नदीच्या काठी हे मंदिर वसलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही नदी पण किती सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे या नदीमध्ये जे मोठमोठे दगड आहे ना ते तर अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडच्या साईडनी पण आहे, तुम्ही वरच्या साईडने बघू शकता या दगडांचे डोंगर निर्माण झाले आणि ते पण किती सुंदर दिसत आहे. आणि ही नदी पण इतकी सुंदर दिसते, आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसतोय. तुम्ही मंदिराकडे आले की नक्कीच तुम्ही ना या नदीला पण भेट देण्यासाठी या. आपण बघू शकता मंडळी का मंदिराच्या समोरच ना हे बघू शकता मोठमोठे पिलर आहे, म्हणजे मोठमोठे हे एक सभामंडप टाईप आहे. पण आता ॲक्च्युली मला निश्चित माहीत नाही हे काय काय नाही. पण तुम्ही बघू शकता भरपूर सारी पब्लिक इकडे म्हणजे विश्रांतीसाठी बसली. कोणी इकडच्या साईडने मस्तपैकी प्रसाद वगैरे करत आहे. भरपूर सारी पब्लिक या साईडने आलेली बसली. आणि विशेष म्हणजे ना मंडळी इथे एकदम थंडावा आहे. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने पण या साईडने पण आले आणि तुम्ही इकडच्या साईडने पण भरपूर सारी पब्लिक इकडे बसलेली. आणि किती मस्त वाटतंय. आणि विशेष म्हणजे याचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे ना की बस का त्यामुळे ना इतकं मस्त वाटतं ना का इथे बस. तुम्ही बघू शकता, तुम्ही नक्की आलं ना या साईडने या आणि इथे पण थोडा वेळ ना विश्रांती करा. तुम्हाला पण इथे ना खूप मनाला एकदम प्रसन्न वाटेल, तुमचं मन प्रफुल्लित होईल. तर मंडळी मंदिराच्या ह्या बाजू तुम्ही बघू शकता, या बाजूने पण वरती बघण्यासारखं आहे. आय थिंक इकडे जो आहे ना सनसेट पॉईंट आहे. तर या साईडने तुम्ही जर आले तर संध्याकाळी नक्कीच सनसेटला बघायला जा. तर मंडळी आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. मी नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना नक्कीच त्या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. बाय बाय.